घटनेमध्ये काही दुरुस्त्या असतील दुरुस्त कराव्या लागतील, निवडणूक कायद्यामध्ये दुरुस्त्या कराव्या लागतील, धार्मिक द्वेष, जातीय द्वेष काही व्यक्ती पसरवण्याचा प्रयत्न करतात, पण आपण त्याला किती बळी पडायचं हे प्रत्येक मतदाराने ठरवायचं आहे. देशाचं राजकारण मोठ्या प्रमाणात बदलतंय. आरोग्य, कला, साहित्य, संस्कृती अशा विविध क्षेत्रात काम करणारी मान्यवर मंडळी राजकारणात येऊ इच्छित आहेत. महाराष्ट्रातही सध्या एक असं नाव चर्चेत आहे. त्यांचा चेहरा पूर्ण महाराष्ट्राला ओळखीचा आहे, नाव महाराष्ट्राला ओळखीचं आहे, त्यांचं कार्यही त्यांच्या क्षेत्रात खूप मोठं आहे आणि त्यांनी नुकतीच राजकारणात एंट्री घेतली आणि सध्या ते मुंबईतल्या राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलेत. ते म्हणजे आपल्या सर्वांना परिचित असलेले ज्येष्ठ कायदेतज्ञ, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सर. आज उज्ज्वल निकम सर आपल्याबरोबर आहेत. सर, सर्वप्रथम आपलं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. सर, आयुष्याच्या एका वेगळ्या टप्प्यावर आपण आहात आणि आयुष्याच्या आपण म्हणून एक दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करताय. तर नेमक्या काय भावना आहेत आणि त्या राजकारणाच्या त्या भूमिकेत तुम्ही शिरलात का सर पूर्णपणे? अनिकेतजी, तुम्ही जे सुरुवातीला म्हणालात की राजकारणात हल्ली मंडळी येऊ लागलेली आहेत, अर्थात समाजामध्ये एक चुकीची धारणा होऊ घातलेली आहे. राजकारण वाईट असतं, राजकारणात चांगल्या लोकांनी येऊ नये, अकारण आरोप हेतवारोप करावे लागतात, अशा अनेक समजुती गैरसमजुती समाजामध्ये आहेत. किंबहुना त्या भावनेतून आपण हा मला प्रश्न विचारला असावा, मी का राजकारणात आलो. खरं म्हणजे राजकारण वाईट असतं ही मूलतः कल्पना चुकीची आहे. राजकारणातून देखील देशाचं हित, समाजकारण हे चांगल्या रीतीने करता येतं. मी गेल्या 10 वर्षापासून बघतो आहे की विशेषतः मोदी सरकारने काही सामान्य माणसाच्या जीवनाकरता चांगलं राहणीमान व्हावं, गरिबांचं हा मध्यबिंदू घेऊन ज्या सुधारणा केल्या यात कोणालाही नाकारता येणार नाही. असं आहे की विरोधकांनी विरोध करायचं, त्याला नावं ठेवायचं, गालबोट ठेवायचं, हे मी समजू शकतो. परंतु जर स्वतंत्र निरपेक्ष बुद्धीने जर विचार केला तर देश अंतर्गत आणि देशांच्या बाहेर देखील ज्या सुधारणा आहेत ह्या फार भव्य सुधारणा केल्या. आज भारताचं नाव यापूर्वी कधी नव्हे ते इतका दुमदुमत आहे जगाच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती. याला कारण असं आहे की मोदी ब्रँड हा एक आज देशामध्ये झालेला आहे. पण नुसतं मोदी ब्रँड झाला म्हणून नाही, कदाचित त्यात एक जाहिरात गिमिक असू शकते, असा कोणी आरोप करू शकतो. परंतु पुन्हा एकदा स्वतंत्ररित्या जर आपण विचार केला, म्हणजे काही उदाहरणं मी वानगी दाखवते. रशिया, युक्रेन हे दोघेही आपले मैत्रीचे देश आहेत, पण आपण कोणाची स्पष्टपणे बाजू घेतली नाही. उलट पक्षी तेथील राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मायदेशी जाता यावं याकरता मोदीजींनी सीज फायर करण्याची विनंती केली. दोघं देशांनी मान्य केली. भारताचे विद्यार्थी परत आणण्यात यश मिळालं. भारतातील त्याप्रमाणे पाकिस्तानचे देखील, अफगाणिस्तानचे देखील, बांगलादेशचे देखील हे विद्यार्थी जाऊ शकले, कारण मोदीजींनी हा पुढाकार घेतला असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपण बघितलं असेल की कतारच्या न्यायालयाने आपल्या माजी 8 नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा ठोठावली, काही गंभीर आरोप करून. आता ही शिक्षा ठोठावल्यानंतर मोदीजींनी राजनयनाचा वापर करून कतारच्या राजाकडून 8 लोकांना, नाविक दलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना भारतात सुखरूप आणलं की नाही? आणलं. कोणालाही कबूल करावं लागेल. आज असं आहे, गेल्या 10 वर्षामध्ये मी तर आज देशामध्ये अनेक, मुंबईमध्ये खटले चालवले, नागपूरपासून, परंतु 10 वर्षात कुठे बॉम्बस्फोट झाले नाहीत. हा का? तर भीती, देशाबद्दलची देखील भीती, परदेशाच्या लोकांच्या, विशेषतः शत्रू राष्ट्राच्या मनामध्ये भीती व्यक्त करण्याचं मोदी सरकारने काम केलंय. काही बाबतीमध्ये अतिशयोक्ती करण्यात येते असा आरोप आहे. मी आता राजकारणात नवीनच शिरल्यावर मी त्यावर भाष्य करणार नाही. परंतु एक गोष्ट सांगतो की जो माझा स्थायी स्वभाव आहे तो मी तसाच
जपून ठेवणार आहे. आता काही टीकात्मक टीका करू शकतात. टीका करण्याचं घर निंदकाच्या घरी असावं, निंदकाचं घर शेजारी असावं, हे जरी सर्व खरं असलं तरी सकारात्मक दृष्टिकोन जर असेल तर मी निश्चित ते स्वीकारेल मोठ्या मनाने. उगीच नकाराचं विरोधाकरता विरोध असेल तर आय विल जस्ट निग्लेक्ट इट. माझा खरं सर पुढचा प्रश्न तोच होता की आपण भाजपच का निवडलं. मला वाटतं त्याचं उत्तर तुम्ही पहिल्या प्रश्नातच दिलं. पण सर एक बाहेर अशी धारणा आहे आणि ते काही प्रमाणात खरंही आहे की राजकारण थोडं दलदल आहे. आता आपण सगळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सगळं बघतोय आणि तुम्ही कायम तुमची प्रतिमा एक स्वच्छ आणि वेगळी प्रतिमा आहे. तर या दलदलीत सर तुम्ही कसे सामावले जाल, कारण हे आरोप प्रत्यारोप आता होणार. ही गोष्ट खरी आहे. हल्लीचं प्रचलित राजकारण बघता आणि माझं देखील यापूर्वी देखील असंच मत होतं की राजकारणात काही व्यक्तींनी त्याला गढूळपणा त्याच्यात निर्माण केला आहे. पण तो गढूळपणा यापुढे पुढच्या भविष्यकाळात होऊ नये याकरता कायदे सक्षम केले पाहिजे. आपली घटनेमध्ये काही दुरुस्त्या असतील दुरुस्त कराव्या लागतील. निवडणूक कायद्यामध्ये दुरुस्त्या कराव्या लागतील. आणि त्या दृष्टिकोनातून, कारण कायदा ही संशोधन करण्याची प्रक्रिया आहे. या संशोधन करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला काही बदल करून आणावं लागतील. कारण भारत आपला इंडिया हिंदुस्तान हा एक महासत्ता बनवायचा आहे. आज बघा देशाची आर्थिक शक्ती ही आपण चांगल्या मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. आणि याला कारण असं आहे की मोदी सरकारने काही फार सुंदर निर्णय चांगले घेतलेले. मला पुन्हा त्याची उजळणी करायचं कारण नाही. पण राजकारण दलदल आहे, काही प्रमाणात ती गोष्ट खरी पण आहे. बरोबर सर. सर आपला जो आता मतदारसंघ आहे तो तसा खूप मोठा आहे. तिथे अगदी काही उच्चभ्रू लोकही आहेत, झोपडपट्टीचाही भाग आहे, सर्व जाती धर्माचं तिथे संख्या खूप मोठी आहे. तर या मतदारसंघाचं हे आव्हान आपण सर नेमकं कसं बघताय, कारण आपला आधी त्या अर्थाने काही अभ्यास मतदारसंघ म्हणून वेगळ्या अर्थाने नसेल तर ते कसं बघताय. आपण मतदारसंघ हे निश्चित हे आव्हानात्मक आहे यात शंका नाही. कारण हा जो माझा मतदारसंघ आहे, नॉर्थ मुंबई, उत्तर मुंबई मध्य, हा मोठा मतदारसंघ आहे. यात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. अनेक जात तेवढं कट करू, काही प्रॉब्लेम चालू आहे ना व्यवस्थित. ही गोष्ट खरी आहे की उत्तर मुंबईमध्ये हा माझा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. आता काही लोक याला काही वेगवेगळ्या कारणात मुलामा देतात. धार्मिक द्वेष, जातीय द्वेष काही व्यक्ती पसरवण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्याला किती बळी पडायचं हे प्रत्येक मतदाराने ठरवायचं आहे. असं आहे, मी माझी पाटी कोरी घेऊन जात आहे. माझा पूर्व इतिहास काय हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्यामुळे मी ह्या पूर्व इतिहासाचं भांडवल नाही, मी आहे तसं आहे. मी काही चॅनलला मुलाखती दिल्या, त्यांनी मला विचारले. आता गोष्ट अशी आहे की प्रसारमाध्यमांची नैतिक जबाबदारी आहे. लोकशाही सुदृढ आणि बलवान निरोगी असण्याकरता हल्ली काय होतं आहे की एक राजकीय नेता काहीतरी बोलला की तेच वाक्य घेऊन आपले प्रतिनिधी दुसऱ्या अपोजिट राजकीय नेत्याकडे जातात. तो बूम आपला त्यांच्या तोंडासमोर जातात. इसने तो ऐसा बोला, यांनी तर असं बोललेलं आहे, तुमचं काय म्हणणं. काय उद्युक्त करणं एखाद्याला हे देखील चुकीची गोष्ट आहे. कारण असं आहे की कॅमेरा समोर आल्यानंतर बोलण्याचं भान आपलं हरपता कामा नये. त्याच्यामुळे मी ही स्वतःला खबरदारी लावून घेईल की अकारण तुमचे प्रतिनिधी माझ्याजवळ आले आणि बोललेत किंवा आणि असं तुमच्याबद्दल म्हटलं आहे, मी एवढंच म्हणेल की प्रभू माफ कर त्यांना. सर या मतदारसंघासाठी आपण काही एक वेगळं व्हिजन ठरवलं असेल, जाहीरनामा वगैरे तर आपण प्रकाशित केलाच आहे, लोकांपर्यंत तो पोहोचवणार आहात. पण एक डोळ्यासमोरचे एक प्रमुख एक 3-4 सर एक उद्दिष्ट ध्येय इथल्या लोकांसाठी काय आहेत. नाही, इथील हे बघा मोठा मतदारसंघ आहे,
जवळजवळ 6 विधानसभाचा हा मतदारसंघ आहे. येथे अनेक प्रश्न आहेत. काही प्रश्नची खरं म्हणजे उकल संसदेत कधीच होऊ शकत नाही. लोक तेही प्रश्न सांगतात. काही प्रश्न संसदेशी निगडीत आहे. आता मला पक्षात येऊन निवडणुकीच्या माध्यमातून फक्त 3-4 दिवस झाले. मी माझा मतदारसंघ समजावून घेत आहे. अनेक लोकांना माझ्या भेटी झाल्यात, त्यांच्याकडनं प्रश्न समजावून घेत आहे. पण एक गोष्ट मात्र अनिकेतजी, लोकांचा जो मला प्रतिसाद मिळतो ना, हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आणि लोक सांगतात की आम्ही तुम्हाला नेहमीच बघत आलोय, ऐकत आलेलो आहे, तुम्ही आज प्रत्यक्ष बघून आनंद होतो. ते मला भावतं की आपल्या कामाची ही पावती आहे. पण त्याबरोबर जबाबदारीची जाणीव होते की लोक त्याच चष्म्यातून मला आता एक्सपेक्ट करतील. बरं, ह्या चष्म्यातून एक्सपेक्ट करायला प्रत्येक गोष्टचं निराकरण हे माझ्या हातात नाही आहे. त्याच्यामुळे पण मी एक चांगला स्वतःला वकील असल्यामुळे मी लोकांची वकिली लोकांच्या मंदिरात म्हणजे संसदेत जरूर करेल. निघेल. नक्कीच सर, आपल्याला या पूर्ण प्रवासासाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि एक पत्रकार म्हणून आम्हाही सर्वांचं म्हणणं आहे की आपल्यासारखी स्वच्छ चारित्र्याची आणि ज्यांनी समाजासाठी काही चांगलं काम केलं आहे अशा माणसांनी जास्तीत जास्त राजकारणात यायला हवं, यात काही दुमत नाही. आपल्याला या नव्या इनिंगसाठी आणि पुढच्या प्रवासासाठी आमच्या पूर्ण सकाळ ग्रुप साम टी व्हीतर्फे मनपूर्वक सर शुभेच्छा. आणि आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.